नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी धुळे जिल्हा सत्र न्यायालयात मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 1339 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर वकील संघाचे अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ही मतदानाची प्रक्रिया सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान होणार आहे. ॲडव्होकेट आनंद जगदेव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. धुळे जिल्हा वकील संघाची 2026 ते 28 या कालावधीसाठी ही निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही निवडणूक अधिकारी म्हणून माझ्याबरोबर ॲडव्होकेट मनोज देवरे, ॲडव्होकेट राजेश अग्रवाल हे आहेत आणि आम्हाला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जवळजवळ 50 लोकांची टीम कार्यरत आहे. एकूण आमचे 1339 मतदार आहेत आणि त्यात स्त्री आणि पुरुष दोघंही वकील्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की याच्यासाठी अध्यक्षपदासाठी एकूण 3 उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदासाठी एकूण 4 उमेदवार आहेत. नंतर सचिव पुरुष पदासाठी हे 4 उमेदवार आहेत. सचिव महिला पदासाठी 2 उमेदवार आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष महिलांसाठी 3 उमेदवार आहेत आणि उपाध्यक्ष पुरुष यासाठी 4 उमेदवार आहेत. त्यानंतर जे सभासद आहेत पुरुष सभासदांसाठी एकूण 19 उमेदवार आहेत आणि महिला सभासदांसाठी 9 उमेदवार आहेत. असे सर्व उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रामुख्याने इथे 2 पॅनल आहेत. एक आपलं पॅनल आणि दुसरं परिवर्तन पॅनल आणि काही अपक्ष आहेत. आता ही जी निवड आपण बघत आहात, संपूर्ण निवडणुकीची तयारी पूर्ण आम्ही तिघही निवडणूक अधिकारी पूर्ण 15 दिवसापासून निवडणूक कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवला आणि उद्या मतदान होऊन लागलेलं आहे आणि 25 तारखेला मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आहे आणि उद्या जे मतदान होणार आहे 24 तारखेचं ते सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑफ इंडिया, त्याचमुळे बॉम्बे हायकोर्ट आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड बार काउन्सिल ऑफ गोवा यांनी बार काउन्सिलने जो ठराव केलेला होता 1 बार 1 वोट, त्या ठरावासंदर्भात एक याचिका झाली होती. ठाणे जिल्हा न्यायालयाच्या वकिलांनी केली तर ती आधी बॉम्बे हायकोर्टात चालली. बॉम्बे हायकोर्टाने त्यात सांगितलं की जो बार काउन्सिलचा ठराव आहे त्याच्याप्रमाणे एका मतदारसंघात जो एका वकील संघाचा सभासद असेल, एका वकिलाला अनेक वकील संघात सभासद होता येईल, परंतु त्याने त्याच्या याच्यामध्ये स्पेसिफिक नमूद केलं पाहिजे की मी कोणत्या वकील संघात मतदान करणार आहे. आणि या संदर्भात काही हरकत अर्ज आले होते. त्या हरकत अर्जावर आम्ही निर्णय दिलेला आहे, तिघांनी विचारलेलं होतं आणि त्याच्यामुळे 1 बार 1 वोट हे प्रिन्सिपल आम्ही इथे ॲप्लिकेबल केलेलं आहे. त्याच्यासाठी काही नाही, आम्ही आता असं करणार आहे की व्हेरीफाय करण्याची प्रोसिजर थोडी किचकट आहे, कारण अनेक लोकांचे प्रॅक्टिस सर्टिफिकेट आलेले आहे. त्यानंतर 1990च्या आधीचे जे वकील आहेत त्यांना व्हेरिफिकेशन आणि याचा डिक्लेरेशन फॉर्म भरून देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती केली नव्हती बार काउन्सिलने. त्यानंतर जे
काही जे वकील आहेत तर किती लोकांनी भरून दिलेला आहे, किती लोकांनी भरून दिलेला नाही. याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की आम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाकला की प्रत्येक वकिलांनी, मग तो धुळे वकील संघाचा असो का शहादा, शिंदखेडा, शिरपूर, कोणत्याही वकील संघाचा, त्याने आम्हाला अंडरटेकिंग करून द्यावं. म्हणजे उद्या जर काही कॉम्प्लिकेशन झाले, कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या एखाद्या पराभूत उमेदवाराने, नंतर हायकोर्टात जर पिटिशन दाखल केली तर त्याला जबाबदार तो वकील व्यक्तिशः राहील. आणि त्यामुळे आम्ही अंडरटेकिंग करून घेत आहोत सर्व सभासदांना. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.